नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आपण सकाळी 4 वाजतापासून विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाड रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी बुद्धिस्ट फेस्टिवल या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। सकाळी ठीक 4 वाजता 2569 दीप प्रज्वलित करून महाउपासिका आशाताई येरेकर व महाउपासक अशोकजी येरेकर साहेब, कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर महाउपासिका सोनालीताई किरोडीकर सर व आयुष्यमान विनोद किरोडीकर साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलित करून बुद्धिस्ट फेस्टिवलची सकाळी सुरुवात केली। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या महाउपासिका हेमलताताई गुलाबरावजी ठाकरे, उपकुलसचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आयुष्यमान डॉक्टर संजय पगारे साहेब, मुख्य लेखा अधिकारी मनपा छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमच्या अनिताताई हिवाडे समाजसेविका। आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे नितीनजी माणिकराव गायकवाड, माननीय कुलगुरू यांचे श्री सहाय्यक डॉक्टर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर। या कार्यक्रमाला लाभलेले महाउपासक एच.एस. उजागरे साहेब, महसूल अधिकारी, त्याचबरोबर विनोदजी पगारे साहेब उद्योजक, त्याचबरोबर भीमावतीताई डी बागडे, महाउपासक संजयजी इंगळे उद्योजक, त्याचबरोबर कानिपनाथजी मोरे साहेब उद्योजक, त्याचबरोबर प्रमोदजी पाटील साहेब बँक मॅनेजर आणि उज्ज्वल कुमार म्हस्के साहेब, त्याचबरोबर मोहनजी कोंडे साहेब आणि जी.बी. तायडे साहेब, असे सर्व उपासक उपासिका जास्तीत जास्त संख्येने या बुद्धिस्ट फेस्टिवलला आजच्या दिवशी उपस्थित होते। या बुद्धिस्ट फेस्टिवलचा उद्देश असा आहे की ही त्रिमास पौर्णिमा आहे। या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असं म्हणतात की या पौर्णिमेला भगवंताचं महापरिनिर्वाण झालं, याच पौर्णिमेला भगवंताचा जन्म झाला आणि याच पौर्णिमेला भगवंताचं ज्ञान प्राप्ती झाली, अशी त्रिमासी पौर्णिमा आहे। या पौर्णिमेचं औचित्य साधून विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाड रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी बुद्धिस्ट फेस्टिवलचा कार्यक्रम आपण आयोजित केला। या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने पत्रकार, त्याचबरोबर आमचे निळे प्रतीक, आमचे उपासक उपासिका जास्तीत जास्त संख्येने सकाळी 4 ते रात्रीचे 10 वाजेपर्यंत सर्व उपासक उपासिका जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते। या सर्वांनी या बुद्धिस्ट फेस्टिवलचा आस्वाद घेऊन आपल्या जीवनामध्ये आजच्या दिवशी वैशाख पौर्णिमेचं पुण्यकर्म अर्जित केलं। किती दीप प्रज्वलन करण्यात आलं? जवळपास या आजच्या वैशाख पौर्णिमेनिमित्ताने 2569 दीप प्रज्वलित करण्यात आलेले आहे। आणि फेस्टिवलची सुरुवात केव्हा सुरू झाली? सकाळी 4 वाजतापासून सकाळी 4 वाजता दीप प्रज्वलित करण्यात आले। दुसरे सत्र संध्याकाळी 6 वाजता सुरुवात झालेले आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन संध्याकाळी 6 वाजता सुरुवात झालं। आजच्या बुद्धिस्ट फेस्टिवलच्या संदर्भामध्ये आपण जनतेला काय आवाहन करतो? आजच्या बुद्धिस्ट फेस्टिवलच्या निमित्ताने मी जनतेला एवढंच आवाहन करतो की बौद्ध धर्मामधली ही वैशाख पौर्णिमा अतिशय महत्वाची आहे आणि या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्व तमाम बौद्ध उपासक उपासिकांनी अष्टशील प्रदान केलं पाहिजे। या पौर्णिमेच्या निमित्ताने उपसत व्रताचं पालन केलं पाहिजे की ज्या उपसत व्रतामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि बल मिळते, मानवी जीवन आणि संसारी जीवन सुखी राहू शकते। या बुद्धिस्ट फेस्टिवलच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आपल्या घरापासून आपल्या पूर्ण तालुका, जिल्हा, नगर
आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण या बुद्धिस्ट फेस्टिवलचा कार्यक्रम जशा पद्धतीने आपण भीम जयंतीचा कार्यक्रम संपन्न करतो तसाच हा बुद्धिस्ट फेस्टिवलचा कार्यक्रम संपन्न झाला पाहिजे असाच उद्देश या बुद्धिस्ट फेस्टिवलचा सम्यक उद्दिष्ट या ठिकाणी आहे. धन्यवाद.